जनसामान्यांचं जीवनमान उंचावण्याकरता सरकार विविध योजना, उपक्रम आणि अभियानांची अंमलबजावणी करत असते। त्यानुसार 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून सुरू असलेली पायाभूत सुविधा, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत आदी योजनांमधील प्रलंबित कामे 31 मार्च पूर्वी पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले आहेत। मानवी आरोग्यावर कबुतरांचा होणारा परिणाम अभ्यासण्याकरता राज्य शासनाने तज्ञ समिती गठीत केली आहे। मुंबई उच्च न्यायालयाने 13 ऑगस्ट 2025 ला दिलेल्या आदेशानुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे। समितीने पहिल्या बैठकीपासून 30 दिवसांच्या आत शासनाला आपला अहवाल सादर करणे अपेक्षित आहे। अंधेरी ते दहिसर मेट्रो 2A आणि गुंदिवली ते दहिसर मेट्रो 7 या मार्गिकेवरील प्रवास भाडे वाढण्याची शक्यता आहे। MMRDAने भाडे निर्धारण समिती गठीत करण्याचा प्रस्ताव मंजुरी करता राज्य सरकारकडे या महिन्यामध्ये पाठवला आहे। मुख्यमंत्र्यांनी मंजुरी देताच पुढे केंद्राला ही समिती स्थापन करण्याकरता शिफारस केली जाणार आहे। नागपूर महानगरपालिकेमध्ये एकूण 245 पदांची नियुक्ती प्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्यानंतर आता विविध 174 पदांकरता पुन्हा मेगा भरती घेण्यात येणार आहे। 174 पदांची ऑनलाईन पद्धतीने भरती प्रक्रिया येत्या 26 ऑगस्ट पासून सुरू होणार आहे। यंदाच्या गणेशोत्सवातही जलप्रदूषण टाळण्याकरता नवी मुंबई महापालिका 139 कृत्रिम तलाव तयार करणार आहे। कृत्रिम तलावांच्या जागा परिमंडळ आणि अभियांत्रिकी विभागामार्फत निश्चित करण्यात आलेल्या आहेत। गणेशोत्सवाकरता कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये याकरता प्रशासनाने विशेष तयारी केली आहे। यात राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक 15 किलोमीटरवर सुविधा केंद्र उभारलं जाणार आहे। 23 ठिकाणी रुग्णवाहिका तैनात केल्या जाणार आहेत। यंदा अपघात टाळण्याकरता युद्ध पातळीवर खड्डे बुजवण्याचा आणि वेगरोधक फलक लावण्यावर लक्ष दिलं जाणार आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे अप्पर महासंचालक प्रवीण साळुंखे यांनी दिली। गणेशोत्सव अवघ्या 4 दिवसांवर आलाय, तरी मुंबई गोवा महामार्ग ठिकठिकाणी खड्ड्यातच आहे। प्रशासनाने रस्त्यांच्या डागडुजीकडे कानाडोळा केला असून हा महामार्ग वेळेत दुरुस्त झाला नाही तर गणेशोत्सवाला चाकरमानी वेळेत पोहोचतील की नाही हा प्रश्नच आहे। मुंबई गोवा महामार्ग आणि रायगड जिल्ह्यात होणारी गुन्हेगारी रोखण्याकरता अत्याधुनिक कॅमेरे असलेली ANPR तंत्रज्ञान असलेली संकल्पना रायगड पोलिसांच्या मदतीकरता सज्ज झालेली आहे। गुन्ह्यामध्ये वापरलेल्या वाहनांची इत्थंभूत माहिती मिळवण्याकरता मुंबई गोवा महामार्गावरील साई सहारा प्रतिष्ठानच्या पुढाकाराने ANPR कॅमेरे बसवण्यात आले आहेत। गेले 5 दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने आता थोडी उघडीप दिली आहे। पंचगंगा धोका पातळीच्या आत वाहू लागल्याने पुराचा धोका टळताना दिसतोय। जिल्ह्यामध्ये अद्यापही 50 मार्गांवरील वाहतूक बंदच आहे, कारण 46 बंधारे पाण्याखाली आहेत। एक महत्त्वाची बातमी बघूया। शेतकऱ्यांनी आता संकटाची सवय लावून घ्यायला हवी। 365 दिवसांपैकी 322 दिवस संकटाशी झगडावं लागणार आहे। आपण निसर्गाचं नुकसान केलेलं आहे, कर्माची फळं भोगावी लागणार आहेत, असं म्हणत भाजप नेते पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान केलं। सरकार शेतकऱ्यांना पूर्ण नुकसान भरपाई देऊ शकत नाही, तर फक्त मदत करू शकतं, असंही पाशा पटेल म्हणाले। पाशा पटेल यांच्या वादग्रस्त विधानानंतर शेतकरी वर्गातून नाराजी नोंदवली जाते। विरोधक या मुद्द्यावरून आक्रमक होण्याची शक्यता आहे। आपण सरकारच्या वतीने नुकसान भरपाई देत नाही, तर आपण मदत करू शकतो, फक्त मदत करू शकतो। आणि नुकसान जे झालेलं आहे ते तेवढं नुकसान तर भरून काढणं शक्यच नाही। आणि आत्ताचं जे तुम्हाला जे नुकसान दिसू लागले ना, ह्याची आता आपल्याला सवय करावी लागणार आहे, का तर हे वारंवार घडणार आहे। कधी पाऊस जास्त पडून, कधी पाऊस कमी पडून, कधी पाऊस न पडून, कधी तापमान वाढल्यामुळं आणि कधी गारपीट झाल्यामुळं, कधी थंडी वाढल्यामुळं, म्हणजे 365 दिवसापैकी 322 दिवस हे शेतकऱ्याला संकटाचे दिवस येणार आहेत। ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। आपण एवढं प्रचंड निसर्गाचं नाश केलेला आहे, त्याचे भोग आपल्याला भोगावे लागणार आहेत। पुढच्या बातमीकडे आपण वळूया। बातमी बघूया आपण।
राज्यातील शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आलाय. त्याला निमित्त ठरलेलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विधानाचं. शेतकरी कर्जमाफीचं मी आश्वासन दिलं होतं का असा सवाल काही महिन्यांपूर्वी विचारणारे उपमुख्यमंत्री अजित पवार आता म्हणतायत योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी देणार. अहिल्यानगरच्या नेवासेमध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून बाबासाहेब सरोदे या शेतकऱ्यानं आत्महत्या केली होती. यावरून वातावरण तापू लागलंय. गेल्या काही दिवसात मुसळधार पाऊस झाल्यामुळे मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागात पिकांचं नुकसान झालेलं आहे. कर्ज काढून लावलेलं पीक पुरात वाहून गेल्यानं बळीराजा हवालदिल झालेला आहे. अशा वेळी एकीकडे राज्याच्या तिजोरीच्या चाव्या ज्यांच्या हाती आहेत ते अजित पवार म्हणतायत योग्य वेळ आल्यावर कर्जमाफीचा निर्णय घेऊ. तरीही पावसामुळे पिकांचं नुकसान, शेतकरी आत्महत्या सुरूच आहेत. मग योग्य वेळ येणार तरी कधी असा सवाल विरोधकांनी विचारला. दरम्यान शेतकरी कर्जमाफीबाबत यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काय म्हटलेलं होतं ते बघूयात. परिस्थितीनुरूप आम्ही पुढचे त्या ठिकाणी निर्णय घेऊ. आता तशा प्रकारची परिस्थिती नाही. त्याच्यामुळे या वर्षी पण पुढच्या वर्षी पण घेतलेल्या पीक कर्जाचे पैसे भरा. शेतकरी कर्जमाफीबाबत काय धोरण आहे? राजू शेट्टी आक्रमक झालेले त्याच्यावर ते जमत नाही तर मग निर्णय का घेतला? कुठं निर्णय घेतला? आश्वासन का दिलं? कुणी दिलं? राजू शेट्टी म्हणतात कुणी दिलं? विधानसभा निवडणुकीच्या वेळी मी दिलं. महायुतीने दिले. तर योग्य वेळी कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं अजित पवार आत्ताच म्हणाले. योग्य वेळ आल्यावर ते आम्ही सांगू ना. एक मिनिट हे का आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये ते होतं. जाहीरनाम्यात पुढं 5 वर्ष आम्हाला निवडून द्या, आम्ही ही गोष्ट करू. आम्ही त्याच्यामध्ये ती गोष्ट करणार आहे, परंतु योग्य वेळ आल्यावर करणार आहे. आत्ता आम्ही आमच्या लाडक्या बहिणीचं आमचं काम चाललेलं आहे. वीज माफी 20,000 कोटी रुपयाची वीज माफी. कशाला म्हणतात 20,000 कोटी? आणि आत्ताही आम्ही शेतकऱ्यांना काय काय केंद्र सरकार राज्य सरकार सहकार्य करतं आहे किंवा मार्ग काढून देतं आहे ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. पुन्हा एकदा आपण वेगवान स्वरूपातल्या घडामोडींकडे वळूया. मध्य रेल्वेच्या माटुंगा मुलुंड अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी 11:05 ते 3:55 या कालावधीमध्ये मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. चांदीच्या भावात 1,000 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे चांदी 1,15,000 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. 2 दिवसांमध्ये चांदीमध्ये 3,000ची वाढ झाली. फॉक्सकॉनची उपकंपनी युझान टेक्नॉलॉजीनं पुन्हा एकदा भारतातील युनिटमधून 300 चीनी अभियंत्यांना परत बोलावलं आहे. यामुळे भारतातील आयफोन निर्मितीवर परिणामाची शक्यता आहे. चीननं तंत्रज्ञान हस्तांतरण रोखण्याकरता असं केल्याचा अंदाज आहे. वर्ध्यामध्ये डिगडोह इथं यशोदा नदीवर पुलाचं बांधकाम सुरू असताना वळण रस्त्यावर रात्री भर पावसात बैलगाडीसह शेतकरी नदीपात्रात पडला. यामध्ये शेतकरी बचावला असला तरी बैल मात्र दगावल्यानं शेतकऱ्यांनी रात्री भर पावसात नदीपात्रात बसून आंदोलन केलं. शेतकऱ्याला आर्थिक मदत देण्याच्या मागणीकरता हे आंदोलन केलं गेलंय. अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देत यशस्वी वाटाघाटी केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं. पालघर नगर परिषदेतील प्रभाग रचना नगर विकास मंत्रालयानं स्वतःच्या सोयीप्रमाणे केल्याचा आरोप भाजपच्या माजी नगरसेविका अलका राजपूत यांनी केलाय. राजपूत यांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एकनाथ शिंदेंची तक्रार केली आहे. मावळमधील देहू पालखी मार्गावरील पहिले 20वे ठिकाण असलेल्या पुरातन शनी मंदिरामध्ये शनी अमावस्या महाउत्सव पहाटे रुद्र महापूजा रुद्राभिषेक करण्यात आला. तर सत्यनारायण महापूजा यासह दिवसभर धार्मिक विधी इथं पार पडणार आहेत. संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या शनी मंदिरामध्ये भाविकांनी मोठ्या श्रद्धेनं सहभाग नोंदवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आवास योजनेतील धुळखात पडलेली हजारो घरं विकण्याकरता म्हाडानं अनोखी शक्कल लढवली. अत्यल्प उत्पन्न गट तसंच
PMAY या योजनेतील लाभार्थ्यांना कोणत्याही त्रासाशिवाय झटपट कर्ज मिळावं याकरता म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे आता वित्तीय संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे. 20 वर्षांपेक्षा जुन्या वाहनांच्या नोंदणीचं नूतनीकरण सगळ्या श्रेणींमध्ये जवळपास दुपटीनं महाग झालेलं आहे. केंद्र सरकारनं मोटार वाहन नियमांमध्ये दुसऱ्यांदा सुधारणा केल्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. मोटार वाहनांसाठी नूतनीकरण शुल्क 5,000 वरून 10,000 रुपये झालं आहे. राज्याच्या परिवहन विभागानं स्कूल व्हॅनसाठी 13 विद्यार्थी आणि 1 चालक असं धोरण अखेर मान्य केलंय. याकरता शिवसेना, महाराष्ट्र वाहतूक सेना आणि अखिल महाराष्ट्र राज्य विद्यार्थी वाहतूक महासंघानं 8 वर्ष सरकार दरबारी पाठपुरावा केला. त्याला अखेर यश मिळालंय. मीरा भाईंदर महापालिकेमध्ये 358 जागांकरता भरती करण्यात येणार आहे. त्यात अभियंता, लिपिक, प्लंबर, फिटर, इलेक्ट्रिशियन, चालक, बालवाडी शिक्षिका आदींचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात झाली असून 12 सप्टेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत. महत्त्वाची बातमी आहे. मराठा समाजाच्या उपसमिती अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती झाली आहे. यापूर्वी उपसमितीचे चंद्रकांत पाटील हे अध्यक्ष होते. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थितीबाबत ते आढावा घेत राहणार आहेत असं त्यांनी सांगितलं. म्हणजे राधाकृष्ण विखे पाटलांनी जरांगेंच्या आंदोलनाआधीच सरकारकडून उपसमितीचं पुनर्गठन करण्यात आलेलं आहे. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. ऊसापासून इथेनॉल निर्मितीच्या निर्णयानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र आता मागण्या मान्य झाल्या, साखर उद्योग अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जाते. मराठा समाजाच्या उपसमिती अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जरांगेंच्या आंदोलनाआधीच सरकारकडून उपसमितीचं पुनर्गठन करण्यात आलंय. तर सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीबाबत आढावा घेत राहणार असं विखे पाटील म्हणाले. मंत्री भरत गोगावलेंनी जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांची वैयक्तिक सहाय्यकपदी केलेल्या नियुक्तीला मुख्यमंत्री कार्यालयातून परवानगी न मिळाल्याची माहिती न्यूज 18 लोकमतच्या सूत्रांनी दिली आहे. संबंधित शिक्षकांची शाळेतून मंत्रालयात झालेली नियुक्ती पूर्णपणे बेकायदेशीर असल्याची सूचना मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मुंबईमध्ये मराठी विरुद्ध हिंदी भाषेचा वाद थांबवण्याचं नाव घेत नाहीये. बोरिवली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरील दुकानदाराला मराठी बोलायला सांगितल्याबद्दल त्याने नकार दिला आणि अपमान केला. म्हणून मनसैनिकांनी मनसे स्टाईलनं दुकानदाराला उत्तर देत कान धरून त्याला माफी मागायला लावली. नाशिकच्या जयभवानी रोड परिसरामध्ये परप्रांतीय आणि मराठीवाद उफाळून आला. कार शिकणाऱ्या परप्रांतीयानं या भागातील एका वाहनाला धडक देत अरेरावी केली. दरम्यान मनसैनिकांनी समज दिल्यानंतरही पुन्हा अरेरावी केल्यामुळे मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या परप्रांतीयाला मनसे पदाधिकाऱ्यांनी चांगला चोप दिला. तारापूर MIDCमध्ये झालेल्या वायू गळतीमुळे 4 कामगारांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आता संचालकासह 3 विरोधात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. निष्काळजीपणा करून जीविताला धोका निर्माण केल्याचा ठपका संचालकावर ठेवण्यात आलाय. शिवसेनेच्या वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हा समन्वयक विलास मस्के यांच्या घरावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात विलास मस्के गंभीर जखमी झाले असून बहीण भाग्यश्री सांजे यांच्या हातावर धारदार शस्त्रानं वार करण्यात आलाय. दोघांवरही खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. बदलापूरमध्ये 1.5 कोटी रुपये खर्चून पेव्हर ब्लॉक लावण्यात आले. मात्र आता पुन्हा पेव्हर ब्लॉक लावण्यात येत आहेत. पुन्हा पेव्हर ब्लॉक लावून पालिकेच्या पैशांचा नाहक अपव्यय केला जातोय असा नागरिकांनी आरोप केलाय. तशी नाराजी नोंदवली आहे. चौकशी करून तातडीनं कारवाई करावी अशी मागणीही नागरिक करतायत. पुण्यामध्ये अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. यावेळी पोलिसांनी संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. लैंगिक अत्याचार आणि हनी ट्रॅप प्रकरणातील आरोपी प्रफुल्ल लोढाचा ताबा पिंपरी चिंचवड पोलिसांनी घेतलाय.
लोढावर पीडित महिलेच्या पतीला नोकरी लावण्याच्या आमिषातून अत्याचार केल्याचा आरोप आहे. उल्हासनगरमध्ये पोलिसांनी ड्रग्ज बाळगणाऱ्यांवर कारवाई केली आहे. यावेळी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. दरम्यान संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलिसांकडून प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. नाशिकमधून एक महत्त्वाची बातमी आहे. नाशिकमध्ये जय भवानी रोड परिसरामध्ये परप्रांतीय आणि मराठी वाद उफाळून आलेला आहे. कार शिकणाऱ्या परप्रांतीयाची या भागातल्या एका वाहनाला धडक बसली. धडक दिल्यानंतर या परप्रांतीय व्यक्तीनं आरेरावी करायला सुरुवात केली असा आरोप होतोय. मराठी माणसानं मनसे पदाधिकाऱ्यांना या सगळ्या प्रकरणाची माहिती दिली, घटनेची माहिती दिली आणि मनसैनिकांनी त्या घटनास्थळी येत त्या व्यक्तीला समज देण्याचा प्रयत्न केला. पण मनसैनिकांनी समज देऊन सुद्धा त्यानं पुन्हा आरेरावी करायला सुरुवात केली. मराठी बोलायला नकार देताच मनसे पदाधिकाऱ्यांनी शेवटी त्याला चांगलाच चोप दिलेला आहे. यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत प्रभाग रचनेमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत. या घडीची महत्त्वाची बातमी आहे. 2017च्या निवडणुकीतील प्रभाग रचना जवळपास तशीच आहे. तर मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढच्या वर्षी म्हणजेच जानेवारी 2026 मध्ये होणार असल्याची माहिती मिळतेय. कोस्टल रोड, मेट्रो यासारख्या कामांमुळे मुंबई प्रभाग रचनेमध्ये किरकोळ बदल करण्यात आलेले असून सूचना हरकतींनंतर 6 ऑक्टोबरला प्रारूप आराखडा अंतिम केला जाणार आहे अशी माहिती समोर येते. दरम्यान राज्य शासनाला मुंबई महापालिकेकडून प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा सादर करण्यात आलेला आहे. पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरामध्ये यंदा पद्मनाथ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. गणेश भक्तांकरता 150 कॅमेऱ्यांचा वॉच असणार आहे, तर 24 तास दर्शनाची सोय उपलब्ध असणार आहे. शिर्डीच्या साईबाबांना एका भक्तानं 56 ग्रॅम सोन्याचा कडा अर्पण केलेला आहे. बातमी आहे शिर्डीमधून. शिर्डीच्या साईबाबांना एका भक्तानं 56 ग्रॅम सोन्याचा कडा अर्पण केलाय. व्यंकप्पा घोडके असं सुवर्णकडा दान करणाऱ्या कर्नाटकच्या एका भाविकाचं नाव आहे. दरम्यान साई संस्थांकडून भाविकाचा सत्कार करण्यात आला. गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या छत्तीसगड सीमेच्या हद्दीतील गावात स्वातंत्र्य दिन साजरा केला गेला. आदिवासी तरुणाची माओवाद्यांनी हत्या केली होती. या घटनेवरून वातावरण तापलं होतं. या संदर्भात पोलिसांकडून जनजागृती सुरू असून नागरिकांनी याचा निषेध व्यक्त केला. नांदेडमध्ये न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट बघायला मिळतोय. शैक्षणिक साहित्य आणि टॅब पुरात वाहून गेल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. याची दखल घेत शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी स्वाती गुमडवाड या विद्यार्थिनीला लॅपटॉप दिला. अंबादास दानवेंनी नांदेडच्या हसनाळ गावाला भेट दिली. त्यावेळी ग्रामस्थांनी लेंडी धरण बांधणाऱ्या अभियंत्याला अटक करण्याची मागणी केली. लेंडी धरणाचं पाणी शेतात शिरल्यानं पिकांचं मोठं नुकसान होतं असा नागरिकांचा आरोप आहे. ढगफुटी आणि पुरामुळे नांदेड जिल्ह्यात शेतीचं मोठं नुकसान झालंय. कोल्हापूरप्रमाणे नांदेडसाठीही पूरग्रस्तांच्या मदतीकरता विशेष पॅकेज जाहीर करण्याची मागणी अंबादास दानवेंनी केली आहे. इंदापूरच्या शेती महामंडळाच्या शेतमळ्यातील शेतमजुरांचं जीवनमान धोक्यात आलंय. घराच्या भिंती कोसळल्यानं पावसाचं पाणी घरात शिरत असल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. तातडीनं मदत करण्याची मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे. पुण्याच्या भोर महाड या मार्गावरील वरंधा घाटात कोंढरी गावाजवळ दरड कोसळली आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दरम्यान दरड हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू झाली. महत्त्वाची बातमी आहे. रायगड आणि नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद महायुती सरकारमध्ये वादाचा मुद्दा ठरतोय. रायगडमधील वाद मिटत नाही, तोच नाशिकमध्येही पालकमंत्रीपदावरून दावे प्रतिदावे सुरू झालेले आहेत. नाशिकमध्ये शिवसेना आणि भाजप पालकमंत्रीपदाकरता आग्रही असताना त्यात आता भुजबळांनी सुद्धा उडी घेतली आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या
7 आमदार आहेत, त्यामुळे पालकमंत्री पदाकरता आग्रह धरावा अशी मागणी भुजबळांकडून करण्यात आली. यावरून गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा रंगत असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भुजबळांनाच कानपिचक्या दिलेल्या आहेत. 5 आमदार असो किंवा 7, पालकमंत्री पदाचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील असं स्पष्टपणे अजित पवार यांनी सांगून टाकलं. मी आमच्या नेत्यांना म्हणजे अजितदादांना आणखीन जे आमचे नेते आहेत बघतात मुख्यमंत्र्यांबरोबर उपमुख्यमंत्रीवर, त्यांना मी सांगणार आहे की बाबा आपण रायगडमध्ये आपला एक आमदार आहे, पण पालकमंत्रीपदासाठी आपण एवढा आग्रह धरतो आहे, माझा विरोध नाही. तर इकडे आमचे 7 आमदार आहेत, म्हणजे अर्धे आमदार एकाच पक्षाचे आहेत. आपण हे आग्रह धरावा. काय आता आम्ही तर तेच सांगणार ना की उपमुख्यमंत्र्यांना की तुम्ही आग्रह धरा. शेवटी जे निर्णय मुख्यमंत्री घेतील. प्रत्येकाला मत असतं, ते आपले मत व्यक्त करतात, परंतु ते मत व्यक्त जरी केलं तर अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री महोदयांचा आहे. त्याच्यावर कुणाचे 7 आहेत, कुणाचे 5 आहेत आणि कुणाचे 1 आहेत, कुणाला काही विचारण्याचं कारण नाही. हा पहिल्यापासून हा राज्याचे जे प्रमुख असतात त्यांचा अधिकार असतो आणि ते त्या अधिकाराचा योग्य पद्धतीनं वापर करतात. दरम्यान भुजबळांना आपला विरोध आहे आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार नाही अशी टीका आमदार सुहास कांदेंनी केली आहे. यावर भुजबळांनी काय प्रतिक्रिया दिली ती पण बघूयात. साहेबांना एकच विनंती करतो, राष्ट्रवादीचे 7 आमदार आहेत, परंतु ते तुमच्या बरोबर आहेत का हे एकदा तपासून घ्या. रायगडला 1 आमदार असताना अजित पवार आग्रही असतात, मात्र आमच्याकडे 7 आहेत. नाही, मला रायगडचं नाही माहिती, परंतु माझा स्वतःचा भुजबळ साहेबांना वैयक्तिक विरोध आहे, राष्ट्रवादीच्या आमदारांचा विरोध आहे, बीजेपीच्या आमदारांचा विरोध आहे. परंतु पालकमंत्री कोण ठरवणार हे मुख्यमंत्री महोदय ठरवतील. परंतु भुजबळ साहेबांबरोबर आज एकही आमदार नाही, ते एकटेच आहे. सुहास कांदे देखील असं म्हटलेत की छगन भुजबळांना पालकमंत्री करण्याला माझा विरोध आहे आणि जिल्ह्यामध्ये 7 राष्ट्रवादीचे आमदार असले तरी त्यांच्यासोबत एकही आमदार नाही आहे, ते एकटेच आहेत, अशा पद्धतीची टीका केली. मला या संदर्भात काही बोलायचं नाही. नो कमेंट्स.